नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप भारी आहे. मुंबई पासून वाटंबर पर्यंत आणि पप्पू मिस्त्री पासून गुरुजी पर्यंत सगळे दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण चाललोय वाटंबरला. कारण मुंबईची मोठी कंपनी मेडेक्स्ट्रा कंपनीचा आपल्याला डीएम आलतं. त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात करायची होती. त्यांच्या प्रोडक्टच्या रील बनवायच्या होत्या. त्यांचं प्रोडक्ट आहे कॅल्शियम, गुरांसाठी लागणारं, गुरांचं दूध वाढीसाठी आणि फेट वाढीसाठी. वाटंबरात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आपली भेट झाली प्रवीण पवार यांच्याशी, कारण यांच्या थ्रू आपल्याला ही ऑर्डर आली होती. प्रवीण सरासोबत आपण गेलो एका शेतकऱ्याच्या घरी, ज्यांनी हे प्रोडक्ट वापरलं होतं. त्या शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्यांना आम्ही शूट विषयी सगळी माहिती सांगितली आणि त्यांचा या प्रोडक्ट विषयीचा रिव्ह्यू शूट केला. नेक्स्ट शूट होता आपल्याला प्रवीण पवार यांचंच, कारण त्यांची एक खाद्य मिल आहे. प्रवीण पवारांच्या खाद्य मिल मध्ये पोहोचल्यानंतर तिथं बघितलं तर तिथे एक वेगळंच विश्व होतं. सर्व प्रकारचं गुरांचं खाद्य तिथे मिळत होतं. तिथला पण आपण सर्व शूट कव्हर केला. यानंतर वाटंबर मधून जाता जाता मी भेट घेतली माझ्या लहानपणीच्या दोस्ताची, पप्पू मिस्त्री. मित्रांनो, काय काय मिस्त्री हे व्हायचे म्हणून मिस्त्री होतात, पण आमचा पप्पू हा जन्मताच मिस्त्री आहे. कारण आम्ही लहान शाळेत असताना सुद्धा ही कोणाची गाडी खोल, सायकल खोल असं करायचं, आणि आजही तो गॅरेज मध्ये तेच काम करतोय. कुणाच्या गाडीचं काम असेल तर नक्की भेट द्या. पप्पूला भेटल्यानंतर मी गेलो गावात, थोडं काम होतं. तिथं गेल्यानंतर मला अचानक भेटले जालू गुरुजी. हेच ते गुरुजी ज्यांनी मला 1ली ते 5वी पर्यंत खूप मारले, कारण हे गणिताचे मास्तर. गणित म्हटलं की आपलं गणितासोबत 32 साखर. त्यामुळे आपण ह्या गुरुजीचा लय मार खाल्ला, पण यांनी गणित मात्र मला परफेक्ट शिकवलं बरं का. त्यानंतर गावातल्या लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बाजरीचे पीठ दळून ठेवले होते. त्यानंतर त्यांना लागणारे कपडे आणि त्यांना जीवनावश्यक लागणाऱ्या सर्व वस्तू त्या मी गाडीत भरले. तर मित्रांनो, हा होता आपला 6वा ब्लॉग. आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा.